नमस्कार मंडळी. तर तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. खूप खूप दिवसानंतर दिवस झाले आम्ही ब्लॉग केले नव्हते, कारण दोघांना कामामुळे वेळ नव्हता. मग आता आम्ही ट्राय करू, म्हणजे प्रत्येक आठवड्यात 2 तरी व्हिडिओ टाकायचे आम्ही ट्राय करूयात. तर बघू आता. तर आता नवीन व्हिडिओ हा काय आहे नक्की हे निकितालाही माहिती नाही, फक्त मला माहिती आहे. तर विषय असा आहे, मला निकिताला द्यायचं एक चॅलेंज. ती चॅलेंज पूर्ण तर करू शकत नाही, बट तरी मी सुद्धा नेहमीच मला हारते. पण मला तिला ते चॅलेंज द्यायचंय. तर चॅलेंज सांगू शकतो, कारण मी कालपासून तिला सांगितलंय की मी तुला उद्या चॅलेंज देणार आहे. त्यापासून मॅडमला एक्सायटेड आहेत, पण माहितीच नाहीये तिला काय आहे नक्की ते. तर आता मी तुम्हाला आता तिला सांगतो मी की चॅलेंज असं आहे की तुला मी आता मी तुला रेडी व्हायला लावलं होतं. तर आता आपण चाललोय शॉपिंगला. तुला तुझ्यासाठी करायची शॉपिंग. ओके. तर शॉपिंग करायची म्हणजे तुला जिथं करायचं आहे, मॉलमध्ये, स्ट्रीट साईड वगैरे, तुला जिथं करायचं तुला जे घ्यायचंय ते तू म्हणजे तुझी मर्जी. फायद्याचं चॅलेंज आहे. हा, तुझी मर्जी. नाही अजून 2 गोष्टी आहेत अजून. त्याला पण 2 अटी आहेत. असं नाही की दिलं मी पण नवरा राव, असं थोडी असते. तर तुला असं चॅलेंज आहे की 15 मिनिट सॉरी तर तुला शॉपिंग करायची आहे. मग तू स्ट्रीट साईडला करू शकते किंवा तू मॉलला जाऊन किंवा तुला जर काही घ्यायचं असेल तू शॉपिंग करू शकतेस. ठीक आहे. पण ह्यासाठी असणाऱ्या 2 अटी ह्या खूप महत्वाच्या आहेत. 15 मिनिटचं. तर अट अशी आहे पहिली की हिला फक्त 15 मिनिटच भेटणार आणि त्या 15 मिनिटांमध्येच बिलिंग वगैरे करायचं. काय बार्गेनिंग वगैरे जी करायची, जिथं काय करायचंय बिलिंग पण सगळं त्याच्यामध्ये 15 मिनिटातच सगळं आवरायचं. म्हणजे मी टाइम लावणार 15 मिनिटात. आता 15 मिनिटात हिने सगळं आवरायला हवं. तेच हिचं सगळं असणार. नाहीतर जर हिने 2 गोष्टी घेतल्या, त्या 2 गोष्टी तिच्या 15 मिनिटात, आणि जर हिला घ्यायला नाही जमलं तर ते सुद्धा नाही. 15 मिनिटात जेवढं होईल तेवढं. 15 मिनिटाच्या पुढे गेलं 15 मिनिटाच्या पुढे गेले की तुला ती वस्तू तुझी कॅन्सल. आता दुसरी अट म्हणजे अशी आहे की कधी पण आम्ही काही घ्यायला गेलो, ही जे आतापर्यंत जेवढ्या शॉपिंग झाल्यात, ही रिटर्न करायला जाते म्हणजे जातेच. ही रिटर्न करायला जाते म्हणजे जातेच. म्हणजे एखाद्या वेंडरला एवढी इरिटेट करते ही की आता तो म्हणतो की मॅडम मी आपको नाही आने वाला, तरी मॅडमला ते घ्यायचं असतं कारण मॅडमला ते आवडलेलं असतं. आणि जेव्हा ट्राय झाल्यानंतर मॅडमला ते नको असतं, मग ती दुसऱ्या दिवशी परत मला त्याच जागी घेऊन जाते आणि त्या भैया समोर उभी करते की भैया मेरे को चेंज करके दो. भैया सोबत मस्त वाद घालत बसते. एक व्हिडिओ आहे माझ्याकडे, मी तुम्हाला तो व्हिडिओ आहे ना, तुम्ही आमच्या इन्स्टावरती मी टाकतो, एकदा तुम्ही नक्की बघा. नाही, तू जर ते एक्सचेंज करायचं असेल तर ते मी आता काय स्ट्रॅटेजी सोचली होती. मी काय स्ट्रॅटेजी सोचली होती ते मी मॉलमध्ये नाही जाणार कारण तिकडे बिलिंगला वेळ लागतो. प्लस मला चॉईस पण नाही होणार लवकर, म्हणून तिकडे नाही जाणार. मी असं रोडला आपल्या कोकणी चौकात किंवा शिवार गार्डनला जाईल आणि जे पाहिजे ते सगळं घेईल आणि नंतर रिटर्न देईल. नाही असं नाही. रिटर्न हे असं रिटर्न वगैरे काय नाही. माणसाने जरा परफेक्ट राहावं. कपड्यांच्या बाबतीत तरी, बाकी कुठल्या गोष्टी नसेल तरी चालेल. कपड्यांच्या बाबतीत माणसाला परफेक्ट राहावं. जे मला आवडतं माहितीये, ते दिसताना असं वाटतं की आपल्याला बरोबर बसून, पण ते घरी आल्यावर नाही बसत. पण ते मला दुसऱ्यांदा त्या माणसाकडे गेल्यावर मला असं एकदम लाज वाटते ना, भैया ये नहीं हो रहा, भैया ये नहीं हो रहा, भैया ये अच्छा नहीं है, भैया ऐसा ही है, भैया घर पे जाके मेरे को पता चला भैया ऐसा हुई भैया. हा काय करतो माहिती का, मी तिथे गेले ना परत बाहेरून सांगतो भैया देखो ये फिर से आ गई. बरोबरच आहे ना. चालतंय. तर आता कुठं जायचंय, तू काय ठरवलं? शिवार गार्डन, कोकणी. चालतंय. तर आम्ही आता जातो, बघतो आता 15 मिनिटात आता हे कसं चॅलेंज ही पूर्ण करते. ही प्रॉपर हारणार आहे, मी तुम्हाला आधी लिहून सांगतो. ही काहीच घेऊ शकत नाही. 1000-1500 रुपये शिवाय काय घेऊ शकत नाही. गोष्ट तर नक्कीच घेणार. काय नाही. 15 मिनिटात माणसं काय घेतात, 2च गोष्टी. चालतंय, चला आता जास्त नको बोलायला, जाऊयात आता, निघूयात. चला आता आम्ही निघतोय. आता बघू आता 15 मिनिटात हे चॅलेंज ही मॅडम कसं कम्प्लीट करते. अटी परत एकदा सांगतो, फक्त 15 मिनिटं तिच्याकडे. 15 मिनिटाच्या पुढे 1 सेकंद सुद्धा नाही, आणि काही जे घेतलं ते एक्सचेंज करू शकत नाही. तर अशा प्रकारे आता आम्ही पोहोचलोय आमच्या डेस्टिनेशन वरती. माझ्या स्ट्रॅटेजी वाईज मी मॉल मध्ये न जाता इकडे आलीये, म्हणजे इथं मला पटपट येईल. बिलिंगला पण टाइम नाही मिळणार, इथे जरा छान घेता येईल. मॉल मध्ये मला चॉईस नाही होत. तर आता थांब, मी जरा आता टायमर लावतो. आधी पकड जरा. मी जरा तोपर्यंत विचार करते काय काय घ्यायचं. आता केलंय 15 मिनिटं. चालू होते. थांब मी त्यांना दाखवते. थांब, माझा गोल अचीव झालाय. फिटनेस. हो, आता टायमर झालेला आहे चालू. 4 सेकंद झालेलं, पण मॅडम झाले का? मग मला सांग. ठरलंय मॅडम, तुला जे
ठीक आहे इथं चौदा किती झालं थांब जरा बघू दे मला ट्राउझर में एक ही है भाई हां एक क्वालिटी है ना उसको इधर 550 उधर 650 होते का चूज ठीक आहे नाही होते नाही थांब असं मला पैसे नको झालं एक मिनिट होता लागलं मला एक तर आधीच पिअर प्रेशर होतंय सगळे बघतात मोजून 15 मिनिटं बरं का निके 15 मिनिटं पण नाही झाले आता थांब 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 ठीक आहे 1 मिनिट झाला अजून काहीच नाही घेतलं हे तू छात बसशील आणि तू जा काय होत नाही लागायचं नाही घे तू मला जी पाहिजे ना ती साईज नाही आहे एक तर 40 आहे आणि घे लवकर मला लवकर घ्या टाइम तर चाललाय ना पण 11 वाजून 12 32 आहे नको चल दुसरं मला नाही पाहिजे तुला सगळं वेळ घालणार आहे 5 मिनिटं इथं संपले 10 मिनिटात मोजत आता काय घ्यायचं मला हे ट्राउझर आहे का 36 साईज पाहिजे पण ब्लॅक बघू एक ब्लॅकच हवं तुला बार्गेनिंग बी करायची नाही की अजून नाही करत आहे ना भाई एवढी नाही करत दिसतंय का दिसतंय फुल टाइम चाललाय तो अजून काहीच घेतलेलं नाही मोजून 15 मिनिटं तुझ्याकडे आता हे फॅब्रिक फाटत बिटत नाही ना नेक्स्ट टाइम तुम्ही कलर वगैरे गेल्यावर तुम्हाला पीस टू पीस कलर नाही जात ते आहे माहिती आपल्या दुकानाचं नाव काय म्हणला द द वेस्टर्न टॉप मध्ये आली होती थांब रे तेच आपलं शिवर चौकात नक्की विजिट करा बस टाइम राहिले 9 वाजून 53 मिनिटं थांब 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 अजून शॉपिंग झालेलं नाही थांब काहीच. रे सांगितलं ठीक आहे काय किती बोलले दादा 650 सगळीकडे 550 आहे तू सगळीकडे 550 आहे आता बार्गेनिंग स्किल बघा फक्त किती? निकिताचे बाकी काय नका बघू नाही. किती नाही सगळीकडे 550 तू ऑलरेडी 650 सांगितलं 500 हे ब्लॅकच पुन्हा सांगितलं हो, कधी खोटं बोलते बरं कधी ए विचार जाऊन त्यात पण आले कोण नाही आता ते- 550 नाही, वगैरे म्हटलं बरं का 550 हिला. सांगितलं, त्यात क्लिप मध्ये बघ 550 सांगितलं उगाच खोटं बोल 500 ना 500 आता झाले 10 मिनिटं 5 मिनिटं होऊन आता 7 मिनिटं होत आली तरी सुद्धा अजून हिचं बसेल काहीच ना? फिक्स नाहीये मला माहिती होतं म्हणून थाई झिप्सला काहीच चॅलेंज नाही. दिलंय नाही कधी कधी ते थाई झिप्सला टाईट होत ना हा ठीक आहे काय झालं पहिलं घेतलं का तू झालं ठीक आहे 500 नाही आपला ब्लॉग आहे का हा हा ब्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे आता चॅनल स्टार्ट पण म्हणजे आहे बरेच झाले चॅनल पण आहे आपलं हा युट्यूब युट्यूब आहे इंस्टाग्राम मध्ये पण आहे सबस्क्राईब करता का आणि नंतर येतो तुला मी सगळं करून आल्यानंतर तुला सगळं सांगतो. नाही मी देते कारण आता थांब, विषय थांब. काय आला माहिती तुला 15 मिनिटं ठीक चेंज नाही आहेत काय? मग जाऊ दे 500 दे ना, घे ना मग घे ना 500 अजून कमीत कमी किती मिनिट झाले आता मिनिटं झालेली आहेत थांब बंद पडलं तर 8-9 आता तुझे 13 मिनिटं झालेले आहेत आता तुला बाकीच्या आता हिशोबाने तुला बघावं लागेल कारण तू पळत पण नाहीयेस हा. तुला घ्यायचं नाहीये मे बी नाही, मी काही विचार करते लय उशीर झाला तू एक तू नेमकं- तुला काय घेतलं तू एकच घेतलं तू नाही दुसरं नेमकं असं मला एक दिसलंय ते त्या दिवशी तुम्हाला हा, नाही बोलला आतापर्यंत होता. एवढे वेळ झालं तर एकच घेतलेलं आहे नाही नाही त्या दिवशी आता बघूया तुम्हाला- आता काय तू घेते त्या काय दिवशी नाही मी घ्यायचं होतं तू नाही बोलला होता आता मी ते घेणार आहे कुठलं अगं तू काय बी घेते झोपडीवाली नाही नाही छान चांगली क्वालिटी काहीतरी घ्यायचं 2 रुपये जास्त खर्च करायचे 500 300 रुपयासाठी येते तुला काय पॅन्टी घ्यायचं का फक्त आता नाही हे छान होतं मला आवडलं टाइम किती राहिलाय 7:25 10 मिनिटं संपायला आली बरं का निकी आता हा ठीक आहे कितीला आहे दादा ही कलर आहे अजून ती नको का? निकिता परत एकदा दाखव तुला किती झाले 7:05 म्हणजे किती राहिले मोजून तुझ्याकडे आता राहिले 8 मिनिटं 7 मिनिटं 8 मिनिटं राहिले तुझे फक्त आता ह्यामध्ये असा कलर आहे का जरा डन.
हे कसं? नको, हे काही कामाचे नाही. चल, अरे मला काही आवडत पण नाही. गेला वे त्या दुकानात पण असं डायरेक्ट बाहेर निघते. म्हणजे असं मला तर एवढं असं हे होतं ना की डायरेक्ट बाहेर निघायचं म्हटलं की मला लाज वाटते अशी. तर त्याला न काय बोलतो डायरेक्ट मॅडम बाहेर मला निघायला, पण वाटते, डायरेक्ट असं पण काही न बोलतो डायरेक्ट बाहेर निघते. मला असं एकदम पण मला असं आजकाल नंतर दिसत मला वाटतं की नाही. आता हा मला बोलून म्हणाले ए तुझ्या बायकोला घरी घेऊन जा, परत आणू नको इथे एक दुकानावर माझ्या. चिकन करीवाला बाबा होता, त्याच्याकडे होते. चिकन करीवाला बाबा, चिकन करीवाला बाबा, चिकन करीवाला बाबा. काय भेटत नाही. टाइम बघ किती झाला आणि के किती झालाय? संपला विषय नाही. किती वेळ आलाय? 6 मिनिटं मोजून. फक्त माझं दुकान. मी आता भैयाला विचारतो ना. भैया तुम बता मेरे को 1 महीने में तुम्हारे पास से कितने बार आई है? 4-5 बार होगा क्या नहीं? देखो ना तरी पण काय घेत नाही. आली की 2-3 गोष्टी घेते, त्यांना उगा त्रास देते नुसता. काय घेत नाही असं नाही, घेते मी. थांब जरा. होतंय का फिक्स? हाँ बीवी को खुश रखना है तो शॉपिंग इज मस्ट. बीवी को खुश रखना है. बीवी लेतो ना अभी. अरे आज मला काय चॉईस होत नाही. तुम्हाला जरा चांगलं सांग वाटतंय ना. हे, चांगलं आहे. हा कलर चांगला आहे. नाही नाही, हा बघ, हा बघ, हा बघ, 5 मिनिट राहिले का? हा बघ, हा बघ. फक्त 5 मिनिट राहिले. हा घे, हा घे, हा घे. आणि तुला ते हे घ्यायचं ना, हे घेऊन टाक. बाईला काय दाखवतात आता. नको जसं की आता हेल्प करतात तिला की लवकरात लवकर तिने काहीतरी घेतलं पाहिजे. काय भैया उसको हेल्प कर रहे हैं तुम अभी? हाँ, करो करो जल्दी करो. हे भारी वाटतं शर्ट. हा तो 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 पण मस्त वाटतं. मला ऑफिसला पण घालता येईल असं ऑफिसला घालता येईल. trouser. हा पण ऑफिसला घालता येईल. मस्त आहे. ऑफिसच्या नावाखाली दर प्रत्येक महिन्यामध्ये कमीत आणि कमी 2-3 ऑफिसला जाते हजाराची मी फक्त शॉपिंग 5 करते. दिवस. हा, आणि ऑफिसला जायचं फक्त बघ, 5 हे बघ, दिवस. किती छान आहे. है ना? हे छान आहे हे ना? चांगलं वाटतं, चांगलं वाटतं. किती? 4 मिनिटं फक्त. अजून झालेत माझे. तू ते हिरवा बघितलं ना, हिरवा चांगला होता बरं का. कोणतं? हा चांगला वाटत होता. मला हे नको वाटतंय हे. हा ठीक आहे, पण चांगलं आहे ते, काही एवढा विषय नाही. हा बघ कसा आहे. त्यांना डल वाटतंय. हम्म? डल वाटतं. नाही तू हारली हे बरं वाटतंय. हे बेटर आहे त्यापेक्षा का? ते पण छान आहे. लूज होईल जास्त. हा बघ, हा एक, हा कलर एक, हा कलर. हे 3 चांगले वाटतात. हे मला जरा डाऊट आहे. मग चालते तो शर्ट घे, फक्त तो शर्ट. ते नको. बस हे बघ. काय मॅडम तुम्ही काय घेत नाही मॅडम. आता झालं तुमचं आता हारले मॅडम. नाही नाही, झाले माझं चॉईस झाले. काय काय चॉईस केलं? भैया ये दोनों. हाँ, अजून पॅन्ट वगैरे बस, जीन्स. बस. नहीं टाइम जातो ना माझा. पहले इसका बिल करो, नहीं तो ये भी नहीं मिलेगा. भैया वो आज तुमको तकलीफ नहीं देने वाली. हाँ क्यों पता है क्या? उसके पास बहुत टाइम कम है. उसको मैंने चैलेंज दिया 15 मिनट में जो चाहिए वो ले सकते. हाँ, ऐसा इसलिए उसके सिवा अगर रहेंगे तो फिर नहीं. इसलिए उसका बिल भी पहले करवा के लो, नहीं तो फिर हाँ। विषय हो जाएगा फिर. फिर मैं बाद में जींस देखती हूँ. हाँ देखो 2 मिनट में जींस चीज हो जाएगा. साइज बोलो फटाक से निकाल के देते हैं, साइज बोलो. 28 कैसे लगेगा? ये तो बैग 32 दे. लगता है. ये तो 32 वो भी कर. भैया कसलं मन. अच्छा, नहीं नहीं नहीं. बार्गेनिंग किया तो फिर टाइम निकल जाएगा भैया फिर उसका. पहले इसका हाँ ह्याचं नहीं भैया 1100 वो 1000 करो, ठीक है. नहीं नहीं अभी direct हमेशा 100 कम हमें हाँ, नहीं नहीं हमेशा ये मैं बंद कर दूंगी बार्गेनिंग के टाइम. कोई नहीं करेगा फिर. थांबा 2 मिनिट आहे. 2.5 मिनिट राहिलेत फक्त. ठीक है, वो आपका टाइम जाएगा. ये बैठेगा ना भैया. हाँ, बैठेगा. ये वाला फक्त 4 बड़ा नहीं दुकानं होगा ना? बघितले. 4 दुकानामध्ये हिने काही शॉपिंग केलेलं नाही. हिने आतापर्यंत एकच ट्राउझर घेतलेली फक्त. ह्याच्या व्यतिरिक्त तिने काही घेतलं नाही अजून. मस्त फिटिंग है. आइए मैम, अंदर आके देखिए ना, क्या चाहिए आपको. कितना करूँ भैया? 1100 वो आप नहीं 1000 करो. हमेशा कितना देते हो? नहीं हमेशा उतना नहीं. ठीक है, आप 1000 नहीं 400. मैं तो 350 बोलने वाली थी. 350.
कसम से ये सब नहीं भैया अरे देखो यार 800, 350 रुपयाला मागते एवढं चांगलं 800. भैया 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 मैं तुम्हारे साथ से तुम बरोबर बोल रहे 500 रुपए उसका नहीं 350 वगैरह नहीं भैया तू काय भैया ये देखो कैसे पति मदद करना है तो वहाँ नहीं भैया ऐसे मदद कौन करता भैया का धंधा है भाई पतियों का हाल पति ही समझता हाँ ना बरोबर है। धंधा लेके बैठे 350 में कौन देगा 800 हाँ। 800 400 दे तुझं वॉलेट दे नहीं आएगा 950 लास्ट निके मोजून झालं फिक्स झालं 900 फिक्स भाई ये 500 लो और देती हूँ नहीं, नहीं। 900 नहीं भैया 900 भैया 950 लास्ट भैया 900 वगैरह कुछ नहीं भैया हाँ भैया अब बराबर है भैया 4 कितना गया मेरा? एक्सप्रेशन बघा फक्त 450 क्या 1 मिनिट लवकर कर निके हाँ थांबा भैया बघते एक आठ 900 भैया प्लीज प्लीज मोजून 1 मिनिट बाकी आता 900 कर दो भैया 900 कर दो भैया प्लीज प्लीज भैया भैया Please, 950 please, भैया please. 950 भैया भैया please, 950 भैया नहीं 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 भैया भैया, 950 please, डन डन 950 भैया ना भैया प्लीज 900 भैया रडायला आली रडायला पोटी अब भैया तू तो भाई जिस 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 निके टाइम संपतोय हे घेतली ना आता त्या दिवशी फक्त त्याला हे नाही हा झालं ना आता बिल झालंय बिल झालं ना ही जीन्स हे चांगलं वाटते माहिती पण त्या का दिवशी आपण अशी सगळ्यावर अशीच घेऊन गेलो ना नाही 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 ही हा वेगळा आहे हा वेगळं निके फक्त हाँ, नहीं, नहीं, वो भी नहीं है। वो भी वो अलग fix करके नहीं। रखा है, नहीं, नहीं, भाई। कोई स्ट्रैटेजी पण नाही थी अब हाय जाके मेरे लेते को पता है ना नको ती फारच जुना निके टाइम संपतोय 7 झालं ना भैया 6 पैसे घ्यायला गेले पाच, झालंय माझं भैया 4 पैसे 3 नको टाइम 2 संपला आता माझा 1 यस झालंय आलंय माझं 3 आले संपला टायमिंग संपलेला आहे आता टायमिंग संपलाय 15 मिनिटात त्याला जेवढं जमलं तेवढं त्याने घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो नंतर काय काय घेतलं ते घरी गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो तरी आता आपल्या अजून बघ- आपल्या काय हे आहेत का आपल्या काय इच्छा आहेत का आपण काय बोलू नाही, काय मला बोलू जरा- इच्छितो का आपण मी जरा नाराज आहे मला डिसअपॉइंटेड आहे जास्त मी विचार केला तर खूप काही काही घेईल पण तेवढं नाही झालं माझं घेऊन ठीक आहे पण कोई बात नाही ठीक आहे जे मला गरजेचं होतं ते घेतलं उगाच काय विना बोल. जे मला गरजेचं होतं ते घेतलं उगाच विनाकारण घेण्यात काही अर्थ नाहीये त्यामुळे मग मला फॉर्मल पॅन्ट विनाकारण काय घेण्यात अर्थ नाहीये असं असं बोलली पण ती आता हारलेली म्हणून ती असं बोललेली नाहीतर ती एवढ्या विनाकारण गोष्टी घेते ना कारण दरवेळेस आहे त्याचं मी बघितलेलं आहे तिला प्रत्येक वीक म्हणजे तिला प्रत्येक मंथ मध्ये भैया आले बघ प्रत्येक मंथ मध्ये तिला जायचं असतं तर ते 5 कपडे ती फिक्स दर ह्याच्यामध्ये नवीनच घेते भैया हे मेन भैया त्यांना विचारा दर दिवशी दर महिन्याला असतं इकडे ते कपडे चाहिए ना लड़कों के है कुछ नहीं लगता आता घेतले आता बघू आता काय असेल ते 100 देने भैया क्या आपको ऑनलाइन नहीं। कर देता 100 करो भाई देखो 450 450 है, ठीक है ना टाइम संपलाय ना 450, टाइम संपलाय तरी सुद्धा ती बार्गेनिंग करतेच आहे अजून सुद्धा माहिती तुम्हाला 450 450 ठीक है 100 कर देना भैया घ्यायचे आता तू पैसे तू बार्गेनिंग भाईकडनं झाले किती घेतले 100 घ्यायचे अजून 100 भैया क्या यार भैया हे भैया आता आमच्या घरचे झालेले आहेत खरं तर 450 ज्यादा हो दर रहा है ना भैया दर उसमें। भी ज्यादा नहीं है हाँ भैया, प्रत्येक 450 मंथ मधून आम्ही 2 भाईकडे फिक्स असतोच 100 कर देना भैया 100 कर देना 100 ऑन कॅमेरा निके बरोबर आहे 50 50 ती भैयाला नाही बरोबर आहे 350 ला मागत होती तू त्यांना तुला वाटलं पाहिजे काहीतरी ठीक है मैं भी अगली बार 50 कम ही दूंगी टाइम संपलेला आहे तरी सुद्धा हिला शॉपिंग अजून करायचीच आहे आता काय तर बोलू बी शकत नाही कारण दुकानातनं बाहेर निघायलाच तयार नाही ती भैया म्हटले थांब मी नव्हते थांबले टाइम संपलेला आहे पण बघू आता एखादी जीन्स घ्यायची तर घेऊ दे मरू दे आता काय बायको आहे बायकोची इच्छा तर नाही बायकोची इच्छा तर आता नको वैसा हे कलर करायलाच पाहिजे आता बघू चालले ते आता एखादी जीन्स अजून घेईल ती पण जे 15 मिनिटात घेतले ते आम्ही तुम्हाला घरी जाऊन दाखवतो त्यांनी 15 मिनिटात काय काय घेतलंय ते कोई भी टॉप पहन लो उसके मैचिंग नहीं दिखता। ठीक है क्या सेम ही है 34 36 क्या है 32 है ना हो काय हे आता चेक असंच करायचं बघतात आहे ना भैया बघतात ठीक आहे टायमिंग संपल्यानंतरच तिला एक छोटस मरू दे म्हणलं परत घरी जाऊन रडत बस नाही रडत गब हाँ ठीक है भैया अब कितना इसका कम नको
यही वाला चाहिए अजून चालू झालंय तिचं आता बार्गेनिंग. लोकल वाला है, मैंने लोकल नहीं दिखा आपको, ब्रांड का दिखा है, अमेरिकन ईगल की। ये तो 500 में होगी. हाँ, हाँ, तो आप 650 बोल रहे थे. इसका 750 है, 650 लास्ट बेचते हैं इसको। पाकिट तर माझंच दिसतंय का? पाकिट तर माझंच दिसतंय त्याच्यामध्ये. चॅलेंज संपलंय तरी सुद्धा. हा भैया थोड़ा ना 650. नहीं नहीं इतना 700. अरे बाप रे, 700. ऐसा मत करो। हाँ भैया 700. 50 तो पहले का ही ज्यादा है ना, वो उसमें कट कर भाई तुम क्या बोल रहे थे? इसे बार्गेनिंग करने को तुमको डर लगता ना? ए, मी नाही करत एवढी बार्गेनिंग, खरंच नाही. काही काही किती डेंजर लय घाबरतात तिला बार्गेनिंग करायला, लय घाबरतात लय. मी पण घाबरतो. ती भैया सांगतो 500 ती डायरेक्ट मध्ये 200 रुपयाला द्या. मला कसं तरीच वाटतं मग डायरेक्ट. थँक्यू. चल घे चल. थांब थांब. चॅनलचं नाव सांग. आता दुकानाचं नाव काय? मला दुकानाचं हे करू दे. बाहेर आहे ना. तर अशा प्रकारे आम्ही चॅलेंज करून घरी आलेलो आहोत. आता मॅडमनी काय काय घेतलंय 15 मिनिटांमध्ये तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल. 15 मिनिटांमध्ये मॅडमला एवढं काय जास्त घ्यायला जमलेलंच नाहीये. बट तरी सुद्धा तिने काय काय घेतलंय ते तुम्हाला प्राइस सोबत सांगेल ती. तशी मी माझ्या थोड्या शॉपिंग स्किल्सवर नाराज आहे आज. 15 मिनिटात मी फक्त इतकंच घेतलंय. मी विचार केला होता की हा खूप काही काही घेऊन येईन, पण तिथे जाऊन ना मला काही सुचलंच नाही यार काय काय घेऊ. तर मी दाखवते. ही एक मी ट्राउझर सारखी घेतलीये ऑफिसच्या नावाने फर्स्ट मध्ये. 500. ही मला 500 नाही किती 550 ला दिली. आणि हे घेतलेले मॅडमने बघू दे मी दाखवते. मी दाखव. हे बघा, हे एक शर्ट हा खास ऑफिस साठीच घेतलाय. हा त्यांनी तसे तर 500 ला सांगितलं होतं, पण 450 ला एक असं दिलं. 550 ला सांगितलं होतं, पण 450 ला दिले. म्हणजे दोघांची मिळून 950. आणि हा जरा कॅज्युअल फॉर्मल असा आहे. हे 2 आणि हे 3 इतकंच हे घेतलं. 15 मिनिटात नाही हे 15 मिनिटात घेतलं. नंतर मला मग मला प्लीज मला अजून वेळ पाहिजे हा. असं बोलून म्हणजे टायमामध्ये नाही तिने 15 मिनिटांमध्ये फक्त जीन्स पण घेतली. हा तिने हे पण घेतलेलं आहे. हे ही नंतर मस्त घेतलेलं आहे. आहे. हे 15 मिनिटं झाल्यावरती घेतलेलं आहे. पण 15 छान मिनिटांमध्ये तिने ह्या आहे दादा 3च ते गोष्टी jeans. घेतलेल्या आहेत. ही एक जीन्स. चला आमचं चॅलेंज झालेलं आहे आता. आमचं अजून- चॅलेंज झालेलं आहे. आणि अशा प्रकारचं पाहायला गेलं तर निकिता चॅलेंज हारले नाही. हारलेली- हारायचं काय आहे? मी 3 गोष्टी घेतल्या. जिंकले. आपण तरी सुद्धा 15 मिनिटांमध्ये माणूस खूप काही घेऊ शकतं. निकिताने तेवढं घ्यायला जमलेलं नाहीये. तर आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की तुम्ही कमेंट करून कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जर तुम्ही सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे आमच्या इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. इंस्टाग्राम पण आमचं आहे ते आम्ही तुम्हाला ग्रो करायचा प्रयत्न तुम्हाला करतोय. grow करायचा तुमची मदत प्रयत्न झाली तर करतो. फार छान होईल. हा तर तुम्हाला ते आम्ही लिंक तुम्हाला देतो आम्ही इंस्टाग्रामची. आणि असं वरती सुद्धा असं स्क्रीनवरती तुम्हाला दिसतच असेल. फॉलो करा. आणि चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओ मध्ये. आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि पुढचा व्हिडिओ कुठल्या विषयावर असावा हे पण सुद्धा आम्हाला नक्की कळवा. चला बाय.